सुंदर माझी शाळा या म्हणीप्रमाणे बघितलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे वेरूळ गाव आहे, या वेरूळ गावामध्ये आपण आलो आहोत आणि माझ्या पाठीमागे आपण हे दृश्य बघू शकतो की कशा प्रकारे शाळेची रंगरंगोटी, तसेच शाळेला सुंदर असा कलर, दरवाजे खिडक्या बसवण्यात आलेले आहे। आणि यामध्ये जर बघितलं तर हा जो खर्च आहे, हा खर्च जे शालेय समितीचे अध्यक्ष आहे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आणि त्यांनी देखील एक निर्धार केलेला आहे की जी शाळा आहे, या शाळेचा परिसर, या शाळेचे जे वर्गखोल्या, या वर्गखोल्या तसेच शाळेच्या आवारातलं जे सुशोभीकरण आहे हे सुंदर दिसावं यासाठी त्यांनी हा ध्यास केलेला आहे। आणि ते आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया। शालेय समितीचे जे अध्यक्ष आहे, दादा नमस्कार। खरं तर बघितलं गेलं तर सुंदर माझी शाळा या म्हणीप्रमाणे ज्या वेरूळ नगरीतील जी केंद्रीय प्राथमिक शाळा आहे, या शाळेचा आपण कायापालट तुमच्या स्वखर्चातून केलेला आहे, काय सांगा? या शाळेचा कायापालट करण्यासाठी मी वारंवार गावकऱ्यांना आवाहन केले, प्रशासनाला मदतीची दाद मागितली। ग्रामपंचायत असो, ग्रामपंचायतला मागील 2 वर्षापासून शाळेच्या खिडक्यांचा प्रश्न मांडतोय। हे पाठीमागे जे अडचण होती, गवत वगैरे येते, त्या संदर्भात मी वारंवार त्यांना पाठपुरावा करतोय, पण काय ग्रामपंचायत मार्फत यांना नेहमी निराशाच पदरी पडलेली आहे। काय इथे सापांचा वावर वाढतो, पावसाळ्यामध्ये जे आहे ना अडचण निर्माण झाली, इथं गवताचे प्रमाण खूप वाढते, तिथे साप फिरतात, अक्षरशः शाळेच्या दरवाजात साप राहतात। मग हे विद्यार्थी, आता ह्या विद्यार्थ्यांना काय कळतं एवढं? आज त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो। त्यासाठी आम्ही वारंवार ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, यांना वारंवार पत्रव्यवहार केले, पण यांच्याकडून कुठलाही मदतीचा हात मिळत नाही। पण शेवटी ह्या सगळ्यांना वैतागून मी स्वतः माझ्या खिशातून एक नाही म्हणून तरी लोकांना तरी लाज वाटेल का, या शाळेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। आपली शाळा आहे, आपले विद्यार्थी इथे शिकताय, त्यांच्या सुरक्षेचं, त्यांना मिळणाऱ्या पाण्याचं, त्यांच्या शारीरिक वाढीसाठी ज्या काही गोष्टी हव्या आहेत, यासाठी ना आपणच सरसावायला पाहिजे। पण इथे तरी ना निराशाच पदरी पडताना दिसतीये। तुरळक काही 1-2-4 लोक आहेत की ज्यांनी मदतीचा हात पुढे केलाय, त्याच्यातून मग आम्ही पुढे जाऊन ना काहीतरी करण्याचा प्रयत्न केला। पण मग तरी मला तरी असं दिसून येत नाहीये का शाळेला मदतीचा ओघ मिळेल म्हणून। आपल्या माध्यमातून मी ना प्रशासनाला असो, ग्रामपंचायतला असो, गावकऱ्यांना असो किंवा इतर संस्थांना असो, मी एक निवेदन देऊ इच्छितो की तुम्ही या ह्या विद्यार्थ्यांसाठी जे काहीतरी करण्याची आपली इच्छा दर्शवा। तुम्ही आर्थिक मदत नका करू, आर्थिक मदत करू नका, पण आर्थिक मदत मिळवण्यासाठी हातभार लावा कमीत कमी। या विद्यार्थ्यांसाठी हे आपलं उद्याचं भविष्य आहे। या विद्यार्थ्यांनी आज इथे जर यांना चांगलं शिक्षण, चांगलं अन्न, चांगलं पाणी आणि चांगलं स्वास्थ्य मिळेल, तर हे उद्या चालून एखादी द्रौपदी मुर्मू होऊ शकतं, APJ अब्दुल कलाम होऊ शकतं, भरपूर काही गोष्टी आहेत। हे उद्याचं भविष्य आहे, उद्याचा भारत आहे, यांच्याकडे लक्ष केंद्रित करा। कमीत कमी शाळेला नाही तुम्ही मदत करू शकत तर या असं समाजकंटकाचे कामं करू नका, यांना आळा घाला। आम्ही काहीतरी चांगला प्रयत्न करतोय, पण याच्याने आम्हाला आहे ना लाज वाटते की आम्ही जे काही करतोय याच्यात हे समाजकंटक येऊन वारंवार मग वायर तोडणं असो, पिण्याचे पाण्याचे नळ तोडणं असो, पाण्याची टाकी फोडणं असो, स्वच्छतागृहाचे कुलूप तोडणं असो, वर्गाचे कुलूप तोडणं असो, हे कामं जर ती वारंवार करताय, आम्ही किती वेळेस करणार आहे? 1 वेळेस करू, 2 वेळेस करू, पण आम्हालाही काहीतरी सीमा आहेत ना। माझी समाजाला, प्रशासनाला, ग्रामपंचायतला, इवन पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती असेल का हे रोखण्यात यावं। मी याच प्रश्न येतो, आता तुम्ही जसं बोललात की जो पत्रव्यवहार आपण आता दाखवला आहे की यामध्ये ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत कुठल्या प्रकारची दखल घेत नाही असा आरोप तुम्ही केलेला आहे। कुठल्याच प्रकारची दखल घेत नाही। आम्ही 2 वर्षापासून या आवारात खिडक्या बसवण्यासाठी पाठपुरावा करतोय, त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। आम्ही जे 15 वित्त आयोगानुसार जो काही निधी शिक्षणासाठी राखीव ठेवला जातो, त्यातून आम्हाला खर्च द्या। आम्ही या गोष्टीची मागणी केली, पण ते म्हणतात का तो निधी जो आहे आम्ही गावाच्या ड्रेनेज लाईन साठी वळवलेला आहे। मग आम्ही काय करावं?
आम्ही या शाळेच्या विद्यार्थ्यांनी काय करावं? इथे 1 रुपयाचाही कुठलाही हे नसताना, निधी नसताना आम्ही हे तुरळक काम करण्याचा प्रयत्न करतोय. पण मग समाजकंटक येऊन इथं हे अशी नासधूस करतात. आताच एक 3च दिवस झाले या शाळेच्या खिडक्या बदललेल्या आहेत, रंगरंगोटी केलेली आहे, आणि तुम्ही पाहिलं का की खिडक्या तोडण्याचं काम चालू आहे. आम्ही किती करणार आहे? आता ही बाब असहनीय झालेली आहे. तर मला तरी माझ्या प्रांजळ मनाने या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी एक तरी द्यायचंय. मी या शाळेचा विद्यार्थी राहून गेलेलो आहे, माझे मुलं या शाळेत शिकताय, यांच्यासाठी मला काहीतरी करण्याची तरमळ आहे. पण मग जर मला असा जर प्रतिसाद मिळत असेल तर मग मी किती करणार? नक्कीच हे होते शालेय समितीचे अध्यक्ष. आणि अत्यंत दुर्दैवी म्हणजे ही घटना आपल्याला दिसत असेल. 3च दिवसापूर्वी या शाळेची जी रंगरंगोटी असेल, खिडक्या बदलण्याची जी हे असेल, त्यानंतर दरवाजा हे सुद्धा बदलण्यात आले होते. मात्र काही लोकांकडून या ठिकाणी नासधूस तोडफोड होत आहे आणि याकडे ग्रामपंचायत देखील दुर्लक्ष करत आहे. आणि स्थानिक नागरिकांकडून देखील मागणी होत आहे की या ठिकाणी लवकरात लवकर CCTV कॅमेरे बसवण्यात यावे, ही अशी देखील मागणी विरोधकांकडून होत आहे. आणि लवकरात लवकर जे शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुणे ओळखलं जातं, आणि जे शालेय समितीचे शिक्षक आहे ते आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. जे तुमच्या शाळेच्या समितीचे जे अध्यक्ष आहे यांच्याकडून यांच्या स्वखर्चातून जो जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेचा जो कायापालट आपल्याला बघायला मिळतोय, आणि एकीकडे बघितलं गेलं तर 3 दिवसापूर्वी या शाळेची सुंदरता आपल्याला बघायला मिळत होती. मात्र काही ठिकाणी खिडक्या दरवाजे तोडण्यात आलेले आहे. आणि तुम्ही शालेय समिती शिक्षण अधिकारात आपण काय सांगा? खरं तर ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. कारण ही जी शाळा आहे ते शाळेसाठी आज समाजाचा सहभाग म्हणून स्वतः अध्यक्ष हे पुढे येणं हे अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. आणि त्यांनी अशा प्रतिकूल त्यांच्या आर्थिक स्थितीसुद्धा एवढी सक्षम नसताना त्यांनी स्वतःहून 2 शाळा दुरुस्त करून देण्यासाठी 3 दिवसापासून त्यांनी स्वतः खर्च केला. आणि विकृत मनोवृत्तीच्या काही लोकांनी लगेच त्याचं काय केलं की नुकसान केलेलं आहे. असं या शाळेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान विकृत समाजकंटक असतील कोणतरी रात्री येऊन इथं करतं. आता ह्या सगळ्या खिडक्या बघा, इंड्रोन्सनी पण फार मोठी दुरुस्ती केली होती. परिसर खूप छान आहे, समाजाचं गावकऱ्याचं पण योगदान आहे. परंतु जे चांगली गोष्ट निर्माण होते ती पुसण्याचं काम कोणीतरी करतंय. आणि ही अत्यंत म्हणजे संतापजनक घटना आहे. आणि या संदर्भात जे आहे ना की पोलिसांना देखील आम्ही कळवलं होतं, परंतु या बाबतीमध्ये काहीतरी ठोस उपाययोजना पोलीस प्रशासन आणि त्याच्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती यांनी सांगितल्याप्रमाणे ती व्हावी आणि हे कुठेतरी थांबावं, हीच एवढी विनंती. हे होते शालेय समितीचे शिक्षक. यांनी आता सांगितलेलं आहे की जे अशा प्रकारची जे घटना या शाळेमध्ये घडतात या कुठेतरी थांबायला पाहिजे आणि लवकरात लवकर CCTV कॅमेरे बसवण्यात यावे, अशी देखील मागणी त्यांच्याकडून होत आहे. ज्या वेरूळ येथील जी शाळा आहे, केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, या शाळेचे मुख्याध्यापक आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत. कारण सुंदर माझी शाळा या म्हणीप्रमाणे जर बघितलं तर जे शालेय समितीचे अध्यक्ष होते यांच्या स्वखर्चातून शाळेचा कायापालट आपल्याला बघायला मिळाला. मात्र एकीकडे बघितलं तर शाळेच्या आवारातले जे वर्गखोल्या आहे, या वर्गखोल्यांच्या ज्या खिडक्या असतील, दरवाजे असतील, हे देखील काही लोकांकडून फोडण्यात आलेले आहेत, तोडण्यात आलेले आहे. आपण स्वतः जे मुख्याध्यापक आहे आपण त्यांच्याकडे जाणून घ्या. मॅडम नमस्कार. आपण या शाळेचे मुख्याध्यापक आहात आणि जे शालेय समितीचे अध्यक्ष आहे यांच्याकडून जे शाळेची रंगरंगोटी बघायला मिळाली आणि शाळेच्या आवारातली जी सुंदर माझी शाळा या म्हणीप्रमाणे त्यांनी स्वतःच्या खर्चातून शाळेचं एक सुंदरता आपल्याला दाखवलेली आहे. मात्र एकीकडे बघितलं तर या शाळेच्या ज्या आवारामध्ये ज्या आपण वर्ग खोल्यांना खिडक्या बसवण्यात आल्या होत्या, दरवाजे बसवण्यात आले होते, हे देखील काही लोकांकडनं तोडण्यात आलेले, फोडण्यात आलेले. काय सांगा? मी मंगला तिळवणे. मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वेरूळ या शाळेची मी मुख्याध्यापिका आहे. आमच्या शालेय समितीचे अध्यक्ष श्री हितेश ठाकरे यांनी हा जो स्वखर्चातून कार्यक्रम केलेला आहे, आमची सुरुवातच नेमकी केलेली आहे की सुंदर माझी शाळेमध्ये आत्ताशी आमचे 2 वर्ग झालेले आहेत. परंतु इथे जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटक आम्हाला कोणतंही दुरुस्तीचं काम, कोणतंही चांगलं काम करू देत नाही.
चांगलं काम केलं की ते स्वतः दुपारनंतर किंवा आम्ही शाळा बंद झाल्यानंतर ते पूर्ण तोडून टाकतात. त्याचा म्हणजे जे एखादं काम चांगलं झालं असेल ते वाईट करून टाकतात. यातून मुलांना होणारा फायदा हा त्याच्यातून अजिबात मिळत नाही. यामुळे आम्ही फार नाराज आहेत आणि या सर्व कामांकडे प्रशासनाने किंवा गावातल्या ग्रामपंचायतने आणि विशेष म्हणजे मुलांच्या पालकांनी, गावकऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या गावची शाळा सुंदर कशी ठेवता येईल याचं त्यांनी काळजी घेतली पाहिजे. नक्कीच हे होते